संयोजक आदरणीय अनिल साठे, त्यांच्या सर्व सहकारी, आमचे प्रेस क्लबचे अध्यक्ष, पदाधिकारी आणि बाकी सर्व सहकारी. खऱ्या अर्थानं नेहमीसारखं काही 3-4 मिनिटं 5-10 मिनिटं बोलणार नाही, कारण बरेच सदस्य बोलणार आहेत, अध्यक्षांचं भाषण आहे. तर मित्रांनो, म्हणजे महत्वाची गोष्ट आता बापूंनी सांगितली की कार्यक्रम 6 तारखेला लांबत 12 तारखेला, 12 तारखेला, 13 तारखेला आला. मला वाटतं 13 तारखेचा 14 तारखेला झाला असता तर अजून गोडी वाढली असती, कारण 14 तारखेला आपल्या धर्माचा किंवा आपल्या संस्कृतीची सांस्कृतिक विरासत असणारा मकर संक्रांतीचा सण उद्या आहे आणि आपल्यातली जी गोडी आहे ती खऱ्या अर्थानं अजून वृद्धिंगत झाली असती. तरीही उद्या म्हणजे उद्याची जी गोडी आहे ती आपण आज मानून घेऊया. उद्या संक्रांत आहे आणि संक्रांत खऱ्या अर्थानं नात्यातला कडवटपणा संपवून नात्यामध्ये गोडी निर्माण करणारा सण आहे. आणि त्यामुळं आपण बसलेल्यापैकी जर कुणाच्या मनामध्ये कुणाबद्दल कडवटपणा असेल तर त्यांनी खऱ्या अर्थानं तो कडवटपणा सोडून द्यावा आणि नात्यामध्ये गोडी आणावी. नुसती बोलण्यामध्ये गोडी नको आहे, मनामध्ये, अंतकरणामध्ये आणि नात्यामध्ये गोडी राहू द्यावी. आणि खऱ्या अर्थानं हा गोडी जपण्याचा जो सण आहे तो मकर संक्रांत उद्या आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आज जो सत्काराने सन्मान केलेला आहे, आमच्या डोक्यावर फेटा बांधलेला आहे, खांद्यावर शाल टाकलेली आहे. ही शाल आणि फेट्याचं फार वजन नसलं तरी हा फेटा आणि ही शाल एक जबाबदारीचं नवं ओझं देते आणि खऱ्या अर्थानं ते ओझं पेलण्याला आम्ही समर्थ राहू. आणि इथून पुढं माड्याची जी पत्रकारिता आहे, माड्याच्या बातम्या ह्या नेहमी सकारात्मक असतात आणि नगर परिषद नेहमी जे वेगवेगळे उपक्रम राबवते, जे विधायक उपक्रम राबवते, खऱ्या अर्थानं ते महाराष्ट्रावर, देशामध्ये, जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये पोहोचवण्याचं काम पत्रकार करत असतात. आणि इथून पुढेही आमचे सर्व सहकारी आपल्या विधायक उपक्रमाला अशी साथ देतील अशी आशा व्यक्त करतो. आपण बोलवलं, आमचा सन्मान केला. आम्ही खऱ्या अर्थानं मोहोळ तालुक्याच्या माढा तालुक्याच्या बाँड्रीवर राहतो. माढा तालुक्यात राहत असलो तरी आमचा फार संबंध हा अनगर मोहोळ त्या भागाशी येतो. पण जसं प्रेस क्लब मध्ये आलोय तसं मला माड्याचा सगळा धुमाकूळ घातलेला आहे. याही परिस्थितीमध्ये प्रिंट मीडिया त्यांचा स्तर जपून आहे. आजही प्रिंट मीडियाला एक वेगळा मान आहे, वेगळा सन्मान आहे. प्रिंट मीडियाबद्दल एक वेगळी विश्वासार्हता आहे. ही विश्वासार्हता जपण्याची जबाबदारी आम्हा सर्व पत्रकारांची आहे. आम्ही निश्चितपणे ती जपू आणि इथून पुढेही आपण सर्वजण चांगल्या बातम्या, तुम्ही चांगले उपक्रम राबवा, आम्ही चांगल्या उपक्रमाच्या चांगल्या बातम्या देत राहू आणि समाजाला त्यातून एक वेगळा संदेश देत राहू, एवढी आशा व्यक्त करतो. आपण बोलवलं, सन्मान केला, त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो. आणि भाषण अजिबात न लांबवता फक्त 2 मिनिटांमध्ये मी माझं भाषण उरकत घेतो. धन्यवाद.